स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रुक्मिणीज आर्टमध्ये। मागील भागात आपण मोरपंख कसं बनवायचं ते पाहिलं, म्हणजेच मोरपीस कसे बनवायचे ते बघितले आपण। त्यानंतर तोरणपट्टी कशी विणायची तेही आपण हे बघितले आहे। तर ह्या भागामध्ये आपण मोरपीस पासून तोरण कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत। मी 7 मोरपीस बनवून घेतलेले आहेत आणि ही आपली तोरणपट्टी। आता तोरणपट्टीला हे 7 पीस लावायचे आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, मी इथे पहिल्या मोरपीस जोडून घेतले आहे। तर हे कसं जोडायचं मी ते तुम्हाला या भागात सांगत आहे। सगळे जे मोरपीस आहे ते समान भागावर लावून घ्यायचे आहे। तर त्यासाठी आता पहिला मोरपीस तर आपण लावून घेतलेला आहे इथे। आता दुसरा लावताना पुढे अंतर किती सोडायचं, जे तोरणपट्टी बनवली आहे तिचा मध्यभाग करून घ्यायचा। ज्या ठिकाणी जे आपण पहिले तोरण लावले होते त्याच्याच बरोबर समोरच्या साइडला लास्टला आपल्याला हे दिसत आहे, इथे मी पिन लावून घेतलेली आहे। म्हणजे आपल्याला पहिला आणि 7वा मोरपीस कुठे लावायचा हे लक्षात आलं। त्यानंतर जो मध्यभाग येतो, तोरणपट्टीचा जो मध्यभाग येतो त्या ठिकाणी मी पिन लावलेली आहे। इथं आपल्याला अजून एक मोरपीस लावायचे आहे। असे 3 मोरपीसचं तर आपले खूप पूर्ण झाले। पहिली आणि मध्यभागी जी पिन लावलेली आहे तर यामध्ये आपल्याला 2 मोरपीस लावायचे आहे। तर काय करायचं, हे जे आपण विणून घेतलेली पट्टी आहे निळ्या कलरचे जे आपल्याला लाईन्स दिसतात त्या मोजून घेऊया। तर पहिली तर इथे आहे, त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथे 12 दिसतात। तर इथे पिन आहे ही मोजलेली नाही, ही आणि ही मोजायची नाही। तर या ठिकाणी मी इथे हे 12 जे आहेत तर त्या 12 मध्ये आपल्याला 3 भाग करायचे। म्हणजे इथे 1 2 3 4 नंबरला जो येतो तिथे आपल्याला हे मोरपीस लावून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा 4 सोडून द्यायचं, 1 2 3 4 आणि पुन्हा इथे जॉईंट करून घ्यायचंय। सेम असंच पुढच्या भागात पुढच्या दोरीलाही मी ते करणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे मोरपीस लावून घेऊया। तर मोरपीस जॉईंट कसं करायचं आहे तर हे बघूया। येथे मी हा निळा धागा घेतलेला आहे। आता मोरपीसचा तो त्या ठिकाणी हा धागा आपल्याला साखळी घेऊन ओवून घ्यायचा आहे। 4 सिंगल चेन करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण जोडणार कुठे तर 1 2 3 तर 4च्या ठिकाणी आपल्याला येथे स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। इथे मी स्लिप स्टिचने हे जॉईंट करून घेतलं आहे। त्यानंतर हे सिंगल चेन आहे तर त्यामधून पुन्हा स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला। 1 2 3 आणि शेवटची जी आहे आपल्याला ही या धाग्यातून करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा चेन करून धागा कट करून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। असे मी सगळे आता मोरपीस ह्या तोरणपट्टीला जॉईंट करून घेते। आता या ठिकाणी आपले हे असे मोरपीस जोडून झालेले आहेत। 2 मोरपीसच्या मध्ये आता आपण हे असे गोंडे लावून घेणार आहोत। गोंडा तयार कसा करायचा हे पाहूया। या ठिकाणी मी येथे लाल रंगाची लोकर घेतली आहे। डार्क नाही, हा फेंट लाल रंग आहे। हाताचे 4 बोट आहेत, त्याच्यावर आपल्याला हे 25 वेळा गुंडाळून घ्यायचं आहे। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 याचं गुंडाळून घ्यायचं आहे। येथे हा असं मी गाठ मारून घेतलेले आहे आणि हे आता कट करून घ्यायचं आहे। खालचा भाग एक हलकासा एक धागा काढून घेतला आहे। वरती अर्धा इंचाच्या अंतरावर असं बांधून घ्यायचं आहे। इथे मी 2 गाठ मारले आहेत कारण ते सुटू नये म्हणून। एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे। हा आपला गोंडा तयार। असे मी बाकीचे सुद्धा गोंडे करून घेतलेले आहे। आता पुढे आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे। येथे मी सुईमध्ये असा धागा ओवून घेतला आहे। गोंडा घ्यायचा आहे, मी गाठ मारून घेत आहे। आपण बनवलेला गोंडा इथे घ्यायचा आणि गोंड्याच्या मधून आपल्याला हा धागा काढून घ्यायचा। धागा काढून घेतल्यानंतर गाठ करून घ्यायची आहे। परत एकदा ओवून घ्यायचं। तर गोंड्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला हे दिसत आहे। एक्स्ट्राचे धागे आपल्याला कट करून टाकायचे आहेत। ह्यामध्ये मी मणी ओवून घेते आहे। माझ्याकडे सिल्वर मणी आहेत, तुम्ही मोतीचेही मणी ओवू शकता।
किंवा दुसरे कोणतेही मणी असन दिसायला सुंदर दिसतील असे तुम्ही लावू शकता। आता तुम्हाला किती लांब ठेवायचे त्यानुसार आहे। मी इथे आता 6 मणी घातले आहेत, तर चेक करून घेते ते दिसतंय कसं। हे असे 7 मणी होऊन घेतलेले आहेत आणि गोंडा अटॅच करून घेत आहे, मध्यभाग लावून घेत आहे। गोंडा लावून टाकूया। आता इथे मी गाठ मारून घेते। आता हे गाठ मारून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण मण्यातून बाहेर काढून घेऊया। बाहेर काढून घेतल्यानंतर कट करून टाकायचं आहे। असे सर्व ठिकाणी हे गोंडे लावून घेते आहे। ज्या ज्या ठिकाणी गोंडे लावून घ्यायचे त्या त्या ठिकाणी लावून घेते, म्हणजे 2 मोर पीसच्या मध्ये आपल्याला हा गोंडा लावून घ्यायचा आहे। तर मी इथे लावून घेते। अशा प्रकारे आपले हे तोरण तयार झाले। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहे। मी इथे आता माझ्याकडे मिरर ओव्हल शेप होता हा, तो मी स्टिक केला आहे आणि इथे मोती स्टिक करून घेतले। तुम्ही हे ओवूनही घेऊ शकता। तयार आहे हे आपले मोरपीसचे तोरण। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। तोपर्यंत धन्यवाद।